नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील। शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे, काय साकडे आहे काय नाही, संपूर्ण बातमी, संपूर्ण अपडेट घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। पुढे चॅनल असाल तर आपल्या माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आज करू शकता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे, बघू शकता नाशिक परिसर नाफेड आणि एनसीएफ ची कांदा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे खरेदी। पण कांदा खरेदी सुरू होण्यापूर्वी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या आपली गोदामे भरून ठेवली आहे, त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या आता फक्त कागदोपत्री कांदा खरेदी करून दाखवून नाफेड आणि एनसीएफ ची फसवणूक करण्याची सज्ज झाले आहेत, अशी तक्रार कांदा उत्पादक अतिश बोराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनाद्वारे केली आहे। नाफेड आणि एनसीएफ यंदा नाशिक परिसरातून 3 लाख टन कांद्याची खरेदी करणार आहे। बाजार समित्या किंवा खासगी बाजारातून थेट कांदा खरेदी करावी अशी मागणी शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी केली होती, पण थेट कांदा खरेदी करण्याची आमची तयारी नाही असे सांगून यावेळी तरी या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून कांदा खरेदी करण्याचा निर्णय नाफेड आणि एनसीएफने घेतला आहे। अभय संस्थांनी शेतकरी उत्पादक कंपन्या कांदा खरेदी करणार आहेत। प्रत्यक्षात कांदा खरेदी सुरू झालेली नाही, तरीही खरेदीची परवानगी मिळाल्यास शेतकरी उत्पादक कंपन्यांची गोदामे भरली आहे, त्यामुळे नाफेड आणि एनसीएफने कांदा खरेदी सुरू झाल्याची घोषणा केली, तरीही त्यांची खरेदी फक्त कागदावरच होणार आहे। शेतकरी उत्पादक कंपन्या 14 ते 15 या ठिकाणी रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करून गोदामात साठवणूक केली जात आहे। शेतकरी उत्पादक कंपन्या 20 ते 21 रुपये प्रति किलो दराने खरेदी केल्याने सांगून नाफेड आणि एनसीएफची फसवणूक करण्याचे सज्ज झाले आहेत। त्यांनी शेतकऱ्यांचे 7/12 ही जमा केली असून कांदा खरेदीची कागदोपत्री होईल, अशी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केली आहे। धन्यवाद।